नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र राज्यामध्ये BAMS, BHMS, BUMSला ॲडमिशन घेण्यासाठीच्या 3 प्रवेश प्रक्रिया आहेत। तिन्ही प्रवेश प्रक्रियेचे वेगवेगळे अपडेट CET सेलच्या वेबसाईटवर आणि एका प्रवेश प्रक्रियेचा अपडेट AACCCच्या वेबसाईटवर आलेला आहे। CET सेलच्या वेबसाईटवरून BAMS, BHMS, BUMS याला एकत्रित आपण आयुष कोर्सेस म्हणतो, यांना ॲडमिशन घेण्यासाठीच्या 2 प्रवेश प्रक्रिया किंवा 2 पोर्टल त्या ठिकाणी चालत असतात। त्या दुसऱ्या पोर्टलचं सुद्धा अपडेट आलेलं आहे। ते नेमकं ऑल इंडिया कोटा 15% CET सेलच्या वेबसाईटवर चालणारं नेमकं आहे काय, त्याद्वारे कोणकोणत्या सीट भरल्या जातात, मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता, मागच्या वर्षीच्या किती सीट त्याद्वारे भरल्या गेल्या होत्या, याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। ही CET सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे। या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पोर्टल दिसेल आणि या ठिकाणी आपल्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा जो टॅब आहे तो अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहे। या ठिकाणी नीट UG हा एक टॅब आहे आणि ऑल इंडिया कोटा 15% हा असे 2 टॅब आपल्याला दिसतील। नीट UG मध्ये संपूर्ण स्टेट कोट्याचे जे ॲडमिशन आहेत, 85% स्टेट कोट्याचे जे काही ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आहेत त्या पार पाडतात। याच्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेसच्या स्टेट कोट्याच्या ॲडमिशन प्रक्रिया या नीट UG या टॅबमध्ये होत असतात। यासाठी विद्यार्थ्यांनी अगोदरच रजिस्ट्रेशन केलेले आहेत। MBBS, BDSचा पहिला राऊंडसुद्धा झालेला आहे। त्याचबरोबर BAMS, BHMS, BUMS आणि फिजिओथेरपीच्या पहिल्या राऊंडचं शेड्यूलसुद्धा या टॅबच्या मध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता दुसरा महत्त्वाचा एक टॅब या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेला आहे, ऑल इंडिया कोटा 15% फॉर आयुष कोर्सेस। तर हा नेमका काय आहे, तर महाराष्ट्र राज्यामधले जेवढे काही प्रायव्हेट BAMS कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर BHMS कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर BUMS कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो, हे ओपन स्टेट कोटा राज्य आहे महाराष्ट्र या कोर्सेससाठी। बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये BAMS, BHMS, BUMS करण्यासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात। या ठिकाणी डोमासाईल तितकं महत्त्वाचं नाही, हा स्टेट कोटा नाही, हा ऑल इंडिया कोटा आहे। जसं आपण कर्नाटकामध्ये BAMSला ॲडमिशन घेत असताना कर्नाटकाचा फॉर्म भरतो, तशाच प्रकारचा बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला BAMS, BHMS, BUMSला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ही डोमासाईल लेस काउन्सिलिंग प्रक्रिया आहे, परंतु याच्यामध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थी कमी प्रमाणात पार्टिसिपेट करतात आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या याच्यामध्ये जास्त असते, कारण याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीसुद्धा पार्टिसिपेट करू शकतो। नेमका फरक काय आहे, महाराष्ट्रातील कॉलेजेसचे प्रकार कसे आहेत आणि त्याच्या सीट कशा भरल्या जातात ते आता आपण थोडक्यात पाहूयात। तर महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर टाइप्स ऑफ BAMS, BHMS, BUMS कॉलेजेस किती आहेत महाराष्ट्रात, त्याचे प्रकार किती आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात। महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ॲडेड BAMS कॉलेजेस आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये काही BAMSच्या डीम युनिव्हर्सिटी आहेत, उदाहरणार्थ DY पाटील, भारती। त्याच्यानंतर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत। असे 3 प्रकारचे कॉलेजेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण स्टेट कोटा जो आहे 85%, ज्याची चॉईस फिलिंग 9 तारखेपासून सुरू होणार आहे, हे थोडंसं बाजूला ठेवूया। ऑल इंडिया कोट्याच्या ज्या काही 2 काउन्सिलिंग प्रक्रिया आहेत त्याच्याविषयी थोडक्यात डिस्कस करूयात। तर महाराष्ट्र राज्यातील हे 3 प्रकारचे कॉलेजेस आहेत। ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो आहे AACCC, ज्याला आपण म्हणतो AACCCच्या काउन्सिलिंग प्रक्रिया ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेसच्या 15% सीट, त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्याच्या 100% सीट या AACCCच्या वेबसाईटवरून भरल्या जातात। त्याच्या पहिल्या राऊंडचं अलॉटमेंटसुद्धा प्रोव्हिजनल अलॉटमेंट आलेलं आहे विद्यार्थ्यांना। डीम युनिव्हर्सिटीमध्ये काही विद्यार्थ्यांना मार्क्स जास्त असतील तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळालेले आहेत। तर ती जी काही प्रोसेस आहे ती AACCCच्या वेबसाईटवरून चालणारी, याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट BAMS कॉलेजचा समावेश असतो आणि डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्यांचा समावेश असतो। यांच्या ॲडमिशन प्रक्रिया कुठे चालू आहेत तर AACCCच्या वेबसाईटवर। आता उरले महाराष्ट्रातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस ज्याला आपण म्हणतो, याच्यासाठीच्या 2 प्रवेश प्रक्रिया आहेत। 85% स्टेट कोट्यामध्ये हे कॉलेज समाविष्ट आहेतच,
त्याचबरोबर या कॉलेजेसला 15% ऑल इंडिया कोटासुद्धा असतो, म्हणजे 15% सीट बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राखीव ठेवलेल्या असतात. तर हे बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठीचं आहे, परंतु बाहेरील राज्यातील विद्यार्थी पार्टिसिपेट न करता महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीच या ठिकाणी जास्तीत जास्त सहभागी होतात, कारण याचं मेरिट जे आहे 85% स्टेट कोट्यापेक्षा थोडंसं कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओच्या शेवटी आपण कट ऑफसुद्धा पाहणार आहोत की मागच्या वर्षीचे पहिल्या राऊंडचे कट ऑफ कशा प्रकारे राहिलेले आहेत आणि याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीसुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतो. इथे तुम्हाला डोमासाईल तितकं महत्त्वाचं नाही, हा स्टेट कोटा नाही आहे, हा ऑल इंडिया कोटा आहे. डोमासाईल लेस काउन्सिलिंग प्रक्रिया आहे. इथे फक्त तुम्हाला तुमची कॅटेगरी जी आहे ती सेंट्रल कॅटेगरी जी आहे ती इन्सर्ट करावी लागते, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. लास्ट इयरला किती सीट होत्या ऑल इंडिया कोट्यासाठी प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा, तर BMSचा विचार केला तर जवळपास 727 सीट ऑल इंडिया कोट्यातून भरल्या गेल्या होत्या. BHMS म्हणजेच होमिओपॅथीचा विचार केला तर 621, BUMSचा विचार केला तर 34 सीट त्याद्वारे भरण्यात आलेल्या होत्या. आता CET सेलच्या वेबसाईटवरून चालणाऱ्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा जो काही 15% ऑल इंडिया कोटा आहे त्या संदर्भात आपण बोलूया. 2 राऊंड होतात, याचे 2 राऊंड कंडक्ट केल्या जातात आणि याचा फॉर्म भरण्यासाठी 50,000 रुपये एवढं डिपॉझिट आहे आणि 2,000 रुपये फॉर्मची फीस, म्हणजे फॉर्म सबमिट करायला विद्यार्थ्यांना 52,000 रुपये एवढी रक्कम त्या ठिकाणी लागणार आहे. याच्यातले 50,000 जे काही डिपॉझिट स्वरूपात आहेत हे विद्यार्थ्यांना रिफंडेबल आहेत, परंतु त्याचे टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत त्या आहेत. टर्म्स अँड कंडिशन काय आहेत, जर एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं, ऑल इंडिया 15% प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कॉलेज अलॉट झालं आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं, ॲडमिशन फायनल केलं, तर हे विद्यार्थ्यांनी ज्या अकाउंटमधून 50,000 डिपॉझिट भरलेलं होतं ते विद्यार्थ्याला त्याच अकाउंटला रिफंड केलं जातं. ही पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन आहे, एखाद्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घेतला आहे, BAMS BHMS किंवा BUMSचे कॉलेजेस भरले आणि त्याच्यापैकी त्या विद्यार्थ्याला कॉलेजच मिळालं नाही दोन्ही राऊंडमध्ये नॉट अलॉटेड म्हणजे कॉलेज मिळालंच नाही, याही कंडिशनमध्ये तुमचे 50,000 रुपये जे आहेत ते रिफंड होणार आहेत. फक्त एका कंडिशनमध्ये तुमचे 50,000 शासनाकडे जप्त होतात, ते म्हणजे दुसऱ्या राऊंडला जर तुम्हाला कॉलेज मिळालं आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं तर तुमचे 50,000 रुपये त्या ठिकाणी जप्त होतात. पहिल्या राऊंडला मिळालेलं सोडू शकता, पहिल्या राऊंडला ऑल इंडियाचेच नियम आहेत, म्हणजेच फ्री एक्झिट पहिल्या राऊंडला तुम्ही घेऊ शकता. पहिल्या राऊंडला कॉलेजेस भरून कोणतं कॉलेज मिळतं ते बघून आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे का नाही ते तुम्ही ठरवू शकता, परंतु दुसऱ्या राऊंडनंतर मात्र फ्री एक्झिट नाही. दुसऱ्या राऊंडला मिळालेलं कॉलेज सोडायचं असेल तर तुम्हाला 50,000 एवढं डिपॉझिट त्या ठिकाणी शासन जप्त करून घेत असतं. बाकी तुमचे जे काही रूल्स आहेत ते AACCC प्रमाणेच किंवा इतर जे रूल्स आहेत डीमसाठीचे तेच रूल तुम्हाला या डिपॉझिट संदर्भात लागू होतात. बाकी ॲडमिशन प्रक्रियेसंदर्भातले जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते AACCCचेच या ठिकाणी लागू होतात, म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग जे आहे BAMS BHMS BUMSची त्याचे सेम टू सेम रूल या ठिकाणी लागू होत असतात. म्हणजे 2 राऊंड होणार आहेत, याच्यामध्ये राऊंड 1 आणि राऊंड 2 असे 2 राऊंड होणार आहेत. राऊंड 1 मध्ये जर विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं, अलॉटमेंट झाली, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुन्हा 3 पर्याय मिळणार आहेत. एक तर विद्यार्थी फ्री एक्झिट घेऊ शकतो किंवा विद्यार्थी मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतो किंवा तो राऊंड 2 साठी अपग्रेडेशनला सुद्धा जाऊ शकतो. कारण जी नोटीस निघालेली आहे त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण रूल जे आहेत ते AACCC प्रमाणेच लागू होणार आहेत. आणि पहिल्या राऊंडमध्ये जर विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं नाही तर त्या विद्यार्थ्याला डायरेक्ट सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करता येणार आहे. पुन्हा फॉर्म भरण्याची किंवा पुन्हा डिपॉझिट भरण्याची आवश्यकता नाही. पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट मिळणार आहे, कारण नोटीस जर आपण व्यवस्थित बघितली तर रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत ॲडमिशनचे ते AACCCचेच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागू होणार आहेत. आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की या ठिकाणी ही सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रिया आहे, म्हणजे CET सेलच्या वेबसाईटवरून प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस भरल्या जाणाऱ्या ज्या सीट आहेत ह्या ऑल इंडिया कोटा लेवलवर भरल्या जाणार आहेत. या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना आपलं स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही, या ठिकाणी विद्यार्थ्यांना सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यातील जे VJ कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत किंवा NT प्रवर्गामध्ये येणारे विद्यार्थी आहेत, NT1 NT2 NT3 या प्रवर्गामध्ये येणारे किंवा SBC प्रवर्गामध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत
यांना सेंट्रल OBC सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागत असतं. सेंट्रल OBC सर्टिफिकेटवरच हा फॉर्म भरावा लागतो. त्या ठिकाणी कॅटेगरी सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला सेंट्रलचंच त्या ठिकाणी यूज करावं लागतं. बाकी SCBCचे जे विद्यार्थी आहेत म्हणजेच मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत, SCBC आरक्षण हे महाराष्ट्र स्टेटमध्ये लागू झालेलं आहे आणि ही प्रवेश प्रक्रिया जी आहे ती ऑल इंडिया कोट्याची आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला SCBCचा उपयोग करता येणार नाही. या ठिकाणी तुम्ही सेंट्रल EWS असेल तुमच्याकडे तर सेंट्रल EWS सर्टिफिकेट तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर सेंट्रल EWS नसेल तर तुम्ही जनरल किंवा ओपनमध्ये सुद्धा हा फॉर्म भरून घेऊ शकता. कारण SCBC हे स्टेट कोट्यासाठी आरक्षण आहे, ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे. त्यामुळे SCBCचा इथे विद्यार्थ्यांना उपयोग होणार नाही. त्यामुळं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. SC STच्या बाबतीत बोलायचं झालं तर बरेचसे कॉलेजेस स्टेटचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते चालवून घेतात, परंतु काही कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये असे आहेत ते SC ST कॅटेगरीला सुद्धा सेंट्रल सर्टिफिकेटची मागणी त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळे जर तुमच्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. आता 15% ऑल इंडिया कोटा CET सेलच्या वेबसाईटवरून जो चालणार आहे त्याचं शेड्यूल नेमकं कसं आहे. रजिस्ट्रेशन जे आहेत, फॉर्म फिलिंग जे आहे 4/9 ते 7/9 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे. मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स म्हणजे याद्वारे किती सीट भरल्या जाणार आहेत, कोणत्या कॉलेजच्या किती सीट याद्वारे भरल्या जाणार आहेत त्याचं सीट मॅट्रिक्स तुम्हाला मिळेल. ते 9 तारखेला येणार आहे. आणि प्रेफरन्स लिस्ट जे आहे ते 10/9 ते 12/9 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना भरायचा आहे. आणि रिझल्ट जो आहे तो 13 तारखेला लागणार आहे. जॉईनिंग आणि रिपोर्टिंगसाठी 14/9 ते 18/9 असा वेळ दिलेला आहे. आणि लास्ट डेट ऑफ रेजिग्नेशन म्हणजे मिळालेलं ॲडमिशन जर तुम्हाला याद्वारे कॅन्सल करायचं असेल तर 28/9 पर्यंत त्यांनी वेळ दिलेला आहे. आता रेजिग्नेशन डेट का दिलेली आहे की यालाच पॅरलल, यालाच समांतर स्टेट कोटा 85% सुद्धा काउन्सिलिंग प्रक्रिया चालणार आहे. जर आपण स्टेट कोटा 85%चं शेड्यूल जर बघितलं तर या ठिकाणी आपण प्रेफरन्स जर बघितले, ह्या ऑल इंडिया कोट्याचे प्रेफरन्स भरण्याची डेट आहे 10/9 ते 12/9 आणि स्टेटचं भरल्या जात आहेत 9/9 ते 11/9. ऑल इंडिया कोटा 15% प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा रिझल्ट लागणार आहे 13 तारखेला आणि स्टेट कोट्याचा सुद्धा रिझल्ट लागणार आहे 13 तारखेला. आणि विद्यार्थ्याला जर दोन्हीकडे कॉलेज मिळालं तर कुठलं तरी एका ठिकाणी ॲडमिशन घेणं विद्यार्थ्यांवर बंधनकारक असणार आहे. दोन्हीकडे ॲडमिशन विद्यार्थ्याला त्या ठिकाणी घेता येणार नाही. कुठलं तरी एक ॲडमिशन त्यांना सोडावं लागणार आहे. कारण दोन्हीचे रिझल्ट जवळपास मागे पुढे नसून एकाच दिवशी येणार असल्यामुळे कुठेतरी एका ठिकाणी विद्यार्थ्याला ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे. दोन्ही ठिकाणी विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकत नाही. त्याचबरोबर 28/9 पर्यंत जर तुम्हाला स्टेट कोट्यामध्ये एखादं कॉलेज मिळालं आणि स्टेट कोट्यामध्ये जास्त विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळत असतात आणि विद्यार्थ्याला असं वाटलं की आपण स्टेट कोट्याचंच कॉलेज प्रेफर करूया तर ऑल इंडियातली सीट तो विद्यार्थी सोडू शकतो. 28/9 पर्यंत त्यांनी रेजिग्नेशन डेटसुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. आता विद्यार्थ्याचे 2 महत्त्वाचे प्रश्न याच्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात की या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळतात का, आणि दुसरं मुलींसाठी जी काही फ्री एज्युकेशन स्कीम आहे महाराष्ट्र शासनाची ती इथे लागू होते का. तर कॅटेगरी बेनिफिटच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या वर्षीचा आमचा अनुभव असा आहे की काही कॉलेजेस जे आहेत ठराविक ते संपूर्ण कॅटेगरी बेनिफिट अगदी सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना देत असतात, परंतु बरेचसे कॉलेजेस आहेत या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट विद्यार्थ्यांना देत नाहीत. कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला ॲडमिशन घेताना ओपनची फीस भरून घेतात आणि पुन्हा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फॉर्म भरून द्यायला सांगतात आणि विद्यार्थी स्कॉलरशिप फॉर्म भरल्यानंतर त्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी जी काही रिफंड आहे शासनाकडून मिळण्याची ती शक्यता थोडीशी कमी आहे. त्यामुळं कॅटेगरी बेनिफिट तुरळक कॉलेज जे आहेत ते कॅटेगरी बेनिफिट या ठिकाणी देतात आणि फ्री एज्युकेशनची जी स्कीम आहे मुलींसाठीची ती इथे लागू असेल का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. कारण नोटीसमध्ये सुद्धा त्यांनी काही एक्सप्लेन केलं नाही किंवा त्या संदर्भातलं इन्फॉर्मेशन ब्रोशर जसं स्टेट कोट्याचं आलेलं आहे तसं ऑल इंडिया कोट्याचं आलेलं नाही. त्यामुळे ही स्कीम इथे लागू आहे का ह्या बाबतीत अजून कुठलंही कन्फर्मेशन आपल्याला देता येणार नाही. परंतु कॅटेगरी बेनिफिटच्या बाबतीत बोलायचं झालं तर विद्यार्थी जेव्हा ॲडमिशनला जातो तर बरेचसे कॉलेजेस जे आहेत विद्यार्थ्यांकडनं सुरुवातीला ओपन कॅटेगरीची फीस भरून घेतात आणि विद्यार्थ्याला स्कॉलरशिप फॉर्म भरून घ्यायला सांगतात आणि शासनाकडून मिळाली तर स्कॉलरशिप मिळाली
कदाचित विद्यार्थ्यांना ती स्कॉलरशिपसुद्धा मिळत नाही। त्यामुळं जे काही कॉलेजेस आहेत, असे काही कॉलेजेस आहेत जे सुरुवातीलाच विद्यार्थ्यांकडून कमी फीस घेतात, असे कॉलेजेस शॉर्टलिस्ट करणंसुद्धा थोडंसं अवघड आहे। यामध्ये ऑल इंडिया कोटा असल्यामुळे रूल्स बरेचसे क्लिअर होत नाहीत, कारण यांनी एकाच लाईनमध्ये नोटीसमध्ये सांगितलं आहे की AA-CCCचे जे रूल्स रेग्युलेशन आहेत तेच लागू होतील। आता AA-CCCला डीमला विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे बेनिफिट मिळत नाही, तेच रूल इकडे लागू होत आहेत का गव्हर्नमेंटला विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे बेनिफिट मिळतात ते रूल लागू होतात, याबाबत कुठलंही क्लॅरिफिकेशन सध्या तरी आपल्याला नाही। याबाबतीत CET सेलकडून जसं काही अपडेट येईल तसं आपण विद्यार्थ्यांना कळवणार आहोत। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेकडे ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करता आलेली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन काउन्सिलिंग, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट ज्या आहेत त्या आम्ही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो। अगदी PDF स्वरूपात ज्या काही प्रेफरन्स लिस्ट आहेत कॉलेज भरण्यासाठीच्या ते आम्ही प्रोव्हाइड करत असतो। त्याच्यामध्ये कॉलेज कोड, कॉलेजचं नाव, हॉस्पिटल डिटेल, हॉस्पिटलला बेडची संख्या किती आहे, पेशंट फ्लो कसा आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी UG आहे का PG आहे, याविषयी डिटेल प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना मिळत असतात। MBBSच्या सुद्धा आपण दिलेल्या आहेत, BMSच्या प्रेफरन्स लिस्टसुद्धा अपलोड झालेल्या आहेत। ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स परचेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी हा कोर्स परचेस करू शकतात। आता पाहूयात की मागच्या वर्षी 15% ऑल इंडिया कोट्याचा जो काही कट ऑफ आहे तो कशा प्रकारे राहिलेला आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूयात। ते 15%चं पहिल्या राऊंडचा मागच्या वर्षीच्या कट ऑफचं PDF आहे, याच्यामध्ये आपण पाहू शकता। स्टेट कोट्यापेक्षा थोडासा कमी कट ऑफ या ठिकाणी लागतो, म्हणजे स्टेट कोट्याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे महाराष्ट्र 85%, याच्यामध्ये विद्यार्थ्याची संख्या जास्त असते, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्टेट कोट्यासाठी पार्टिसिपेट केलेलं असतं। परंतु ऑल इंडिया कोटा 15% जो आहे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला, याच्यामध्ये कमी विद्यार्थी फॉर्म भरत असतात। याचं कारण इथे 50,000 रुपये डिपॉझिट आहे आणि ही डिपॉझिट जप्त होण्याची सुद्धा विद्यार्थ्यांना भीती असते। दुसरी गोष्ट, कॅटेगरी बेनिफिट बाबत सुद्धा विद्यार्थ्यांना कुठलंही क्लॅरिफिकेशन नाही, त्यामुळे हा फॉर्म भरायचं विद्यार्थी शक्यतो टाळत असतात। त्यामुळे या ठिकाणी रजिस्ट्रेशन कमी होतात आणि रजिस्ट्रेशन कमी झाल्यामुळे या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे स्टेट कोट्याच्या तुलनेमध्ये थोडासा कमी लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। अगदी या ठिकाणी बघू शकता 403 पासून हायर कट ऑफ त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि शेवटी जर आपण जायचं ठरवतं एकदम लास्ट विद्यार्थी जो आहे ॲडमिशन घेतलेला तो विद्यार्थी आहे 307 मार्क्सला या ठिकाणी मागच्या वर्षी ॲडमिशन झालेलं आहे। अगदी शेवटचं जे ॲडमिशन आहे ते 307 मार्क्सला त्या ठिकाणी झालेलं आहे। विद्यार्थ्याची रँक होती 4,03,800, 307 मार्क्सला मागच्या वर्षी BAMSला ॲडमिशन विद्यार्थ्याचं झालेलं आहे। BHMSचा तर कट ऑफ याच्यापेक्षा खूप कमी येतो। स्टेट कोट्याच्या तुलनेमध्ये ऑल इंडिया कोटा 15%, प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ खूप कमी असतो। BMSच्या बाबतीतही कट ऑफ खूप कमी असतो। ऑल इंडिया कोटा 15% प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी। आता याच्यामध्ये हायर जर विद्यार्थी बघितला पहिल्या राऊंडला जास्तीत जास्त मार्क्स घेणारा किंवा जास्तीत जास्त किती मार्क्स लागले होते तर जास्तीत जास्त 403 पासून कट ऑफ सुरू झालेला आहे। विशेषतः आपण पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुण्यामध्ये सुद्धा अगदी कमी मार्क्सला सुद्धा या ठिकाणी स्टेट कोट्याच्या तुलनेत आपण बोलतोय तर विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आपण पाहू शकता। म्हणजे कमी म्हणजे अगदीच कमी नाही, परंतु स्टेट कोट्याच्या तुलनेमध्ये कमी मार्क्सला या ठिकाणी कॉलेज विद्यार्थ्यांना मिळू शकतं। खाली आलं तर 307 मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे। ही जी काही PDF आहे ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचबरोबर आपल्या कोर्समध्ये आपण टाकणार आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी पाहू शकतात। आता सध्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ आपण दिलेला आहे, कारण पहिला राऊंड चालू आहे। याच्यासोबतच सेकंड राऊंडचा कट ऑफची PDF सुद्धा आपण थोड्याच वेळात आपल्या कोर्समध्ये त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला विद्यार्थ्यांना देणार आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांना या प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी 50,000 रुपये डिपॉझिट भरत असताना एक काळजी घ्यायची आहे की 50,000चं जे काही डिपॉझिट आहे ते आपल्याच अकाउंटवरून किंवा आपल्या पॅरेंटच्या अकाउंटवरून भरायचं आहे, कारण हे रिफंडेबल आहे। हे विद्यार्थ्यांना त्याच अकाउंटला परत मिळत असतं। दुसरी एक गोष्ट पेमेंटच्या बाबतीमध्ये की आपण कार्डनी पेमेंट करत असू तर कार्डचं ट्रान्झॅक्शन ऑन असलं पाहिजे आणि कार्डचं जे काही लिमिट आहे या ठिकाणी 52,000 पेमेंट एकदाच करायचं आहे, त्यामुळे कार्डचं जे एक लिमिट आहे ते 50,000च्या वर असणं गरजेचं आहे। या दोन्ही गोष्टी तुम्हाला बँकेतून करून मिळणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा असेल तर आपल्या कार्डच्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी विद्यार्थी चेक करू शकतात। पॅरलल दोन्हीकडे भाग घेऊ शकता। ऑल इंडिया कोटा 15% मध्ये पण घेऊ शकता
आणि स्टेट कोट्याची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. दोन्हीकडे चॉईस फिलिंग करू शकता. कॉलेज दोन्हीकडे मिळालं तर मात्र कुठलं तरी एक तुम्हाला निवडायचं आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्टेट कोटा 85% जी काही आपली रेग्युलर काउन्सिलिंग प्रक्रिया आहे त्याच्यामधून ॲडमिशन झालं तर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदे कॅटेगरीचे मिळत असतात. ऑल इंडियाच्या बाबतीत कॅटेगरी बेनिफिट बाबतीत तेवढं क्लॅरिफिकेशन कोणालाही त्या ठिकाणी देता येत नाही. या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट मिळतील का मिळत नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह तसेच आहेत, कारण इन्फॉर्मेशन ब्रोशर किंवा कसलीही नोटीस त्यांनी दिलेली नाही. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.